जय श्रीराम. आजची आपली तरुण पोरं आणि हिंदू समाज वाढदिवस साजरे करण्यापुरताच आणि मोठमोठ्या फंक्शन मध्ये नाच गाणं करण्यापुरताच मर्यादित आहे. दादांनो, यांना देवदेश धर्माशी घेणं देणं नाही. यांना एवढंच समजतोय की धर्माच्या बाबतीमध्ये एखादा पोरगा कार्य करत असेल ना, त्यांचे पाय कसे खेचायचे यांना नक्कीच माहिती आहे. हे नमकी तेच शिकलेलं आहे. अरे, धर्माच्या बाबतीमध्ये, गडकिल्ल्यांच्या बाबतीमध्ये, गोमातेच्या बाबतीमध्ये भगवान शिवछत्रपतींनी तुमच्यासारख्या नालायक लोकांसाठी जीवाचं रान केलेलं आहे. आणि तुम्ही काय सांगताय आम्हाला? अरे, तुम्ही तीच लोक ती एखाद्या थिएटरमध्ये पिक्चर जर रिलीज झाला ना, तर तो शत्रूचा का असे ना, त्या भडव्यांच्या घशात पैसे घालण्यासाठी, त्यांना मोठे करण्यासाठी तुम्ही लोक त्याचा वापर करताय. अरे सुधरा जरा. अरे तुम्हाला कळत नाही आजची परिस्थिती काय आणि उद्याची परिस्थिती काय येणार आहे. हे गाववाले आणि गावागावात राहून, हे फक्त गावापुरते मर्यादित राहून यांना कशाशीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांचा परपंच दिसतोय, यांना बाकी दुसरं काही दिसत नाही. आणि धर्म आणि राष्ट्र गेला तरी हरकत नाही. एक लक्षात ठेवा, पुढची वेळ ही तुम्हाला सांगून येणार नाही, पण शिवछत्रपती आठवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. जय श्रीराम, जय हनुमान.